नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंग या विषयावरचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे। जर तुम्ही ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझरचा फॉर्म भरला असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया। आणि हो, माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे 3,9,27,81 आणि आपले ऑप्शन आहे A 243, B 162, C 324, D 216। चला तर आपण या प्रश्नाचे उत्तर काढूया। तुम्ही पण माझ्यासोबत उत्तर काढण्याचा प्रयत्न करा। तर पहा, प्रत्येक संख्या ही तिपटीने वाढत आहे। 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, 27 × 3 = 81। आता 81ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे आहे आणि जी संख्या येईल ते आपलं उत्तर राहील। चला तर 81 × 3 करा। तर आपला उत्तर येणार 243 म्हणजेच ऑप्शन A। तर चला आपला पुढचा प्रश्न पाहू। तर आपला प्रश्न आहे AB CA BCD ABCD ? तर आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? आणि आपले ऑप्शन आहे A D BA CE DC। चला तर आपण प्रश्नाचे उत्तर काढूया। सर्वात पहिले आपण आपल्या प्रश्नाची फोड करूया। आता फोड कशी होईल तर बघा, सुरुवातीला काय आहे AB, नंतर ABC, त्याच्यानंतर ABCD आणि त्याच्यानंतर ABCD ? तर पहा, आपण जी फोड केली तर प्रत्येकामध्ये एक एक अल्फाबेट वाढले। तर A मध्ये B ॲड झाला, AB मध्ये C ॲड झाला, ABC मध्ये D ॲड झाला आणि शेवटी ABCD मध्ये काय ॲड होणार मग? तर ABCD मध्ये E ॲड होईल आणि आपलं उत्तर आहे E। तर चला आपला पुढचा प्रश्न पाहू। तुम्ही पण उत्तर काढायचा प्रयत्न करा। जर तुमचं उत्तर बरोबर येत असेल तर कमेंट करा। तर पहा आपला पुढचा प्रश्न Z, X, U, Q, ? आणि आपले ऑप्शन आहे A O B M C L D N। तर चला याचं उत्तर काढू। आता बघा, ही अल्फाबेट त्यांनी उलटी मांडलेली आहे। तर पहा, Z आणि X मध्ये Y येतो, इथे त्यांनी एक अल्फाबेट गहाळ केलेले आहे। आता बघा, U आणि X मध्ये दोन अल्फाबेट येतात, U V W X। तर VW हे दोन अल्फाबेट त्यांनी गहाळ केलेले आहे। U आणि Q मध्ये तीन अल्फाबेट येतात, U R S T U। तर त्यांनी RST हे तीन अल्फाबेट गहाळ केलेले आहे। आता Qच्या नंतर जे अल्फाबेट येणार त्यामध्ये 4चा फरक येणार। तर आपल्याला आता Q पासून 4 अल्फाबेट उलटे घ्यायचे आहे। तर पहा तुम्ही, अल्फाबेटमध्ये Q पासून 4 अल्फाबेट उलटे सोडून L येतो। तर आपल्या या प्रश्नाचा उत्तर आहे L। तर आपला पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने एका व्यक्तीकडे बोट दाखवून सांगितले, ही माझ्या आईच्या पतीचा मुलगा आहे। त्या व्यक्तीशी सांगणाऱ्याचा काय संबंध आहे? आणि आपले ऑप्शन आहे A भाऊ, B वडील, C मुलगा, D सख्खा भाऊ। तर चला याचं उत्तर बघू। आता बघा, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवून सांगितले, ही माझ्या आईच्या
म्हणजेच जो व्यक्ती बोट दाखवत आहे ना त्याचीच आई. त्यांनी म्हटलं ही माझ्या आईच्या पतीचा मुलगा. आईचा पती म्हणजेच जो बोट दाखवत आहे त्याचेच बाबा, आईच्या पतीचा मुलगा म्हणजेच त्या जो व्यक्ती दाखवत आहे ना बोट त्याचेच वडिलांचा मुलगा. त्याचेच वडिलांचा मुलगा म्हणजेच काय, त्याचा सगळा भाऊ. तर त्या व्यक्तीशी नाते काय असेल, तर या व्यक्तीशी त्या व्यक्तीचे नाते म्हणजे सगळा भाऊ. तर आपला उत्तर आहे डी म्हणजेच सगळा भाऊ. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. एका रांगेत 40 लोक आहेत. किरण डावीकडून 10व्या स्थानावर आहे. उजवीकडून तो कितव्या स्थानावर असेल? आणि आपले ऑप्शन आहे A 30, B 31, C 32, D 29. चला तर आता आपण याचं उत्तर बघू. आता पहा, ही एक रांग आहे आणि किरण डावीकडून 10व्या स्थानावर आहे. म्हणजेच हा झाला आपला किरण 10व्या स्थानावर. आता किरणच्या डावीकडे अजून 9 लोक राहतील आणि टोटल किती लोक आहे रांगेमध्ये, त्यांनी सांगितलं आहे 40 लोक. तर किरणच्या उजवीकडे 30 लोक राहतील. आणि आता त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, किरण 10व्या स्थानावर आहे, ओके, उजवीकडून तो कितव्या स्थानावर असेल? तर पहा, आता किरणच्या उजवीकडे आहे 30 लोक आणि किरण आहे उजवीकडून 31 नंबरवर आणि किरणचे डावीकडे जे बाकीचे लोक आहे म्हणजेच 9 लोक, असे मिळून हे सगळे झाले 40. तर किरण कोणत्या स्थानावर येईल? तर पहा, इकडून 31 नंबर म्हणजेच उजवीकडून 31 नंबरवर किरण आहे. तर आपला उत्तर आहे 31. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे. एक व्यक्ती पूर्वेकडे 5 किमी चालला, मग डावीकडे वळून 10 किमी गेला, मग पुन्हा डावीकडे वळून 5 किमी गेला. तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आणि आपले ऑप्शन आहे A 10 किमी, B 5 किमी, C 15 किमी, D 20 किमी. तर चला याचं उत्तर काढू. तर पहा, एक व्यक्ती पूर्वेकडे 5 किमी चालला. आता हा 5 किमी पूर्वेकडे गेला. त्याच्यानंतर तो डावीकडे म्हणजेच त्याचं तोंड आता पूर्वेकडे आहे इकडे आणि इकडून डावीकडे तो 10 किमी चालला. त्याने मग म्हटलं आहे मग पुन्हा डावीकडून वळून 5 किमी गेला. आता जर त्याचा फेस जर इकडे असेल तर त्याचा डावी म्हणजेच इकडे येणार, ठीक आहे. तर तो आता इकडून इकडे 5 किमी गेला. आता त्यांनी विचारलं तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल? तर बघा, आता हा आणि हा हे दोघे पॉईंट एकाच दिशेने येत आहे, पण याच्यात अंतर किती असेल? तर हे जे अंतर आहे 10, सेम अंतर इकडे पण आहे. तर तो सुरुवातीपेक्षा 10 किमी अंतरावर दूर आहे आणि आपला उत्तर आहे A म्हणजेच 10 किलोमीटर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील.